नाशिकचा तथाकथित अंकशास्त्रज्ञ भोंदू अशोक खरात याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाली आणि सगळीकडे एकच खळबळ उडाली। महाराष्ट्रातले मोठे राजकीय नेते, प्रसिद्ध महिला यामध्ये सामील असल्याचा संशय व्यक्त केला गेला। इतकंच नाही तर रोज सकाळी दिसणाऱ्या संजय राऊत यांनी राज्यातले 9 मंत्री या भोंदू बाबाचे निस्सीम भक्त असल्याचा दावा केलाय। हे सगळं असलं तरी या प्रकरणामध्ये सर्वात जास्त चर्चा होते ती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची। त्यांचे आतापर्यंत खरात यांची पूजा करतानाचे, लोटांगण घालतानाचे, तर कुठे छत्री पकडतानाचे, हात घट्ट पकडण्याचे कित्येक व्हिडिओ सोशल मीडियावरती फिरतात। विरोधकांनी हेच आयतं खोलीत हातात घेऊन या प्रकरणामध्ये अजून खोलात जायला सुरुवात केली आणि बऱ्याच हादरवून टाकणाऱ्या गोष्टी बाहेर येतात। त्यातलीच एक गोष्ट म्हणजे 2 सप्टेंबर 2024ला रुपाली चाकणकर यांनी आपली स्वतःची अनामिका कापून घेतली आणि त्या सुद्धा या खरात सोबत मंत्रतंत्र करायच्या असा दावा ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी पुराव्यानिशी केला। त्यांची नार्को टेस्ट करण्याची आणि राजीनाम्याची मागणी होते, पण रुपाली चाकणकर मात्र अजूनही गप्प आहेत। या प्रकरणावरती एवढी चिखलपेक सुरू असताना सुद्धा त्या शांत काय आहेत की त्या खरंच फरार झाल्यात, सगळं सांगणार आहे आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। आजच्या दिवसामध्ये सगळ्यात जास्त गाजली ती सुषमा अंधारे यांची पत्रकार परिषद। यामध्ये त्यांनी चाकणकर या कशा भोंदू अशोक खरात सोबत मंत्रतंत्र करायच्या आणि लोकांना गंडवायच्या हे सगळं त्यांनी पुराव्यानिशी सादर केलं। त्यांनी चाकणकर यांचे सप्टेंबर 2024 मधले फोटो दाखवले, ज्यामध्ये त्यांच्या अनामिका म्हणजेच करंगळीच्या बाजूचा बोट याला पट्टी बांधली होती। मग त्यांनी शोध घेतला की अनामिका का कापतात, तर त्यांनी सांगितलं की तंत्रमंत्र विद्येमध्ये हाताची अनामिका अत्यंत महत्त्वाची असते, कारण ती सूर्य आणि शुक्र ग्रहाशी संबंधित असून ऊर्जा वहनाचं मुख्य केंद्र असते। या बोटाचा वापर मंत्राचा प्रभाव वाढवण्यासाठी, विशिष्ट मुद्रा करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला वशीभूत करण्यासाठी केला जातो, असं स्पष्टीकरण सुद्धा त्यांनी दिले। त्यामुळे 2 सप्टेंबरच्या सोमवती अमावस्येला चाकणकर यांनी स्वतःचं बोट कापून ही विद्या केली असा दावा अंधारे यांनी केलाय। बरं, या सगळ्या प्रकरणावरती अशोक खरातला अटक झाल्यानंतर चाकणकर यांनी फक्त एक पोस्ट करून सांगितलं की खरातच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काय चाललंय याची मला कल्पना सुद्धा नव्हती। पण सध्या सोशल मीडियावरती फिरत असलेले अशोक खरात आणि चाकणकर यांचे फोटोज आणि व्हिडिओज बघून हा फक्त योगायोग तर नाहीये असं लोक म्हणतात। एका व्हायरल व्हिडिओमध्ये रुपाली चाकणकर या अशोक खरातच्या समोर नतमस्तक होऊन त्यांचे पाय धुताना दिसतात। तर एका व्हिडिओमध्ये खरातच्या वाढदिवशी त्यांनी त्याचा उल्लेख माझी गुरुमाऊली आणि पितृतुल्य व्यक्ती असा केला होता। ज्या महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे राज्यातल्या लाखो पीडित महिला आशेने बघतात, त्या एका भोंदू बाबाच्या चरणी लोटांगण घालत होत्या। हे चित्रच मुळात भयानक आहे। एका फोटोमध्ये भर पावसामध्ये घटनात्मक पद भूषवणारी व्यक्ती एका स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरातसाठी छत्री धरून उभ्या असल्याचं दिसतंय। काही बातम्यांमध्ये तर असंही स्पष्ट झालंय की नाशिकच्या सिन्नरमधील असलेल्या श्री शिवनिका संस्थान या कार्यकारी मंडळामध्ये रुपाली चाकणकर यांचं नाव विश्वस्त म्हणून होतं। म्हणजे या संस्थेच्या प्रत्येक आर्थिक आणि सामाजिक निर्णयाची त्यांना कल्पना असणं स्वाभाविक आहे। यावर सुद्धा सुषमा अंधारे यांनी असा दावा केलाय की खरातच्या मुलीच्या लग्नाला चाकणकर हजर होत्या। इतकंच नाही तर खरातची भाची ही थेट चाकणकर यांच्या घरी राहते। जर इतके घनिष्ठ घरगुती संबंध असतील तर मला काहीच माहिती नाहीये हा दावा आम्ही कसा एक्सेप्ट करायचा। बरं, असंही नाही की अशोक खरातचं हे प्रकरण बाहेर काढायचा प्रयत्न कुणी केला नाही। ज्या व्यक्तीने प्रयत्न केला त्यांना चाकणकर यांनी कॉल करून सरळ धमकी दिली। खबरदार पुढारी या दैनिकचे संपादक दत्तात्रय खेमनार यांनी खुलासा केलाय की 4 मार्च 2025ला त्यांनी भोंदू कॅप्टन बाबाची फोलकोल अशी बातमी छापली होती। आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या बातमीमध्ये अशोक खरातचं नावही नव्हतं। तरी ही बातमी छापून येताच सगळ्यात आधी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खेरनार यांना फोन केला। कॅप्टन खरातबद्दल खोट्या बातम्या का छापता असा जाब विचारला आणि 4 दिवसांमध्ये माफीनामा प्रसिद्ध करा, नाहीतर तुमच्यावरती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करायला लावते अशी तंबी सुद्धा दिली। इतकंच नाही तर चाकणकरांनी पोलिसांना पत्र लिहून सुमोटो गुन्हा दाखल करण्याचे आदेशही दिले होते, जेणेकरून तो पत्रकार गप्प बसेल। आता खरातची पोलखोल झाल्यानंतर चाकणकर खरातला का पाठीशी घालतायत, त्या हे सगळं कशासाठी करत होत्या हा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय। या खरातबद्दल नक्कीच काहीतरी मोठी बातमी किंवा आतली बातमी तुम्हाला माहिती असणार किंवा अप्रत्यक्ष तुमचा यामध्ये काहीतरी हात असणार, त्यामुळे तुम्ही दबावतंत्र आजमावलं असा सूर जनतेमधून येतोय। इतकं मोठं प्रकरण होऊन सुद्धा अजूनही रुपाली चाकणकर यांच्याकडून कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाहीये। त्या फरार आहेत, त्यांना सुद्धा या प्रकरणामध्ये सह आरोपी करा आणि त्यांना अटक करून त्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणीही सुषमा अंधारे यांनी केली। या प्रकरणाने अजित पवार गटाची सुद्धा मोठी गोची झाली। माध्यमांनी जेव्हा महाडच्या एका सभेमध्ये सुनील तटकरे यांना चाकणकरांबद्दल विचारलं तेव्हा ते प्रचंड संतापले। ही बोलायची जागाच नाही, जेव्हा वेळ येईल तेव्हा मी बोलेन असं म्हणत त्यांनी काढता पाय घेतला। तर दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांना विचारलं असता पटेलांनी 2-3 दिवसांचा अवधी मागितला आणि योग्य ती कारवाई करू असं म्हटलंय।
पण कारवाई करायला मुहूर्त कशाला हवा असं विरोधक विचारतात। जर अनेक राजकीय नेते या अशोक खरातकडे जात असतील आणि हे प्रकरण कित्येक वर्ष सुरू असेल तर कोणी याबाबत आवाज का नाही उठवला याकडे सुद्धा संशयाने बघितलं जातंय। पुण्यात महिलांनी बोंबाबोंब आंदोलन करत चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली। महिला आयोगाच्या अध्यक्षा जर भोंदूबाबाचे पाय धुत असतील तर पीडितांनी नक्की कुणाकडे जायचं हा प्रश्न आज प्रत्येक महिला विचारते। आता यावरती पोलीस तपासामध्ये आणि रुपाली चाकणकर जबाब देतील तेव्हा दूध का दूध और पाणी का पाणी हे कळून येईलच। बाकी तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? या अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांचा किती टक्के रोल आहे? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लगावबत्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।